तब्बल 54 वर्षांनी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासानं चंद्रावरती स्वारी करण्याची तयारी केली आहे. नासानं या मोहिमेला आर्टिमिस 2 हे नाव दिलंय. या मोहिमेअंतर्गत 6 मार्चला 4 अंतराळवीर चंद्राच्या दिशेने उड्डाण करतील. हे 4ही अंतराळवीर चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वीवर परततील. मात्र ते चंद्रावरती उतरणार नाहीये. जुलै 1969 साली अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर पुढच्या 4 वर्षात अमेरिकेनं अनेक चांद्र मोहिमा आखल्या. मात्र 1972 सालच्या अपोलो 17 मिशननंतर अमेरिकेनं चांद्र मोहिमा बंद केल्या होत्या. आता पुन्हा एकदा अमेरिकन यान अंतराळवीरांना घेऊन चंद्राकडे झेपावणार आहे. आर्टेमिस 2 मधून 4 अंतराळवीर चंद्राभोवतीच्या कक्षेमध्ये फिरून साधारणतः चंद्रापासून 6.5 ते 9.5 हजार किलोमीटर इतक्या अंतरावरून ते चंद्राभोवती परिक्रमा पूर्ण करतील. आणि यावेळी ते चंद्राच्या पलीकडच्या भागामध्ये म्हणजे पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची पण छायाचित्रण करतील, त्याचा अभ्यास करतील आणि 10 दिवसांनंतर ते पृथ्वीवर परत येतील. 2024 सालच्या नासाच्या अंतराळ मोहिमेदरम्यान भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात अडकली होती. अवघ्या 8 दिवसांचं हे बोईंग स्टारलायनर मिशन 9 महिने लांबलं. मात्र यावर स्पष्टीकरण देताना नासानं ती घटना म्हणजे एक अपघात असल्याचं मान्य केलंय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं मान्य केलंय की सुनीता विल्यम्सचं अंतराळात अडकणं धोकादायक होतं. या मोहिमेला नासानं अपघाताच्या टाईप ए श्रेणीत ठेवलंय. या श्रेणीला अपघाताची सर्वात गंभीर श्रेणी ही मानली जाते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर 3 तासाच्या आत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवरती 10% कर लादला. त्यांनी एका निवेदनात म्हटलंय की ते आज 10% कर लादण्याच्या आदेशावरती स्वाक्षरी करतील. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण बेकायदेशीर ठरवलं. पण त्याच्या काही तासांच्या आतच ट्रम्प यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. अमेरिकेविरुद्ध इराणचा युद्धजन्य निर्धार अधिकच तीव्र होताना दिसतोय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुकरारासाठी 10 दिवसांची मुदत दिली असताना इराण माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. इराणनं रशियासोबत मोठ्या लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. इराणच्या अब्बास बंदर इथे हा संयुक्तिक सराव सुरू आहे. त्याचवेळी इराणनं होर्मुझची समुद्रधुनी जहाजांसाठी बंदही केली आहे. त्याचा 20% व्यापारावरती परिणाम होणार आहे. आता एकीकडे टॅरिफ मुद्द्यावरनं ट्रम्प यांना दणका बसलेला असताना अमेरिकेनं इराण विरुद्ध मोठी मोहीम उघडण्याची सुद्धा स्थिती निर्माण केलेली आहे. अमेरिकेने 2 विमानवाहू युद्धनौका, पारा आघाडीच्या युद्धनौकांसह शेकडो लढाऊ विमानं इराणच्या दिशेने उभी केली आहेत. त्याचवेळी एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा इराणच्या सीमेवरती तैनात केली आहे. अमेरिका इराणवरती कुठल्याही क्षणी हल्ल्याच्या तयारीत आहे. तसंच हा हल्ला अमेरिका आणि इस्रायल मिळून करण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची तारीख सुद्धा निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचे ढग गडद होताना दिसत आहेत. युरोपीय देशांकडनं त्यांच्या नागरिकांना तातडीने इराण सोडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 2 दिवसांपूर्वी पोलंडने ही सूचना दिल्यानंतर आज सर्बियाने सुद्धा अशी सूचना त्यांच्या नागरिकांना दिली आहे. युद्धस्थिती बिकट होत असल्याचं हे चित्र आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दी सिल्वा सध्या भारत दौऱ्यावरती आहेत. आज ब्राझिलियन राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली आणि या भेटीदरम्यान सिल्वा यांनी 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडलेला नसतो असं मत ब्राझिलियन पंतप्रधानांनी व्यक्त केलं. दरम्यान या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करारही झाले. येत्या 5 वर्षात दोन्ही देशांमधील व्यापार $20 अब्ज जास्त वाढवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं ब्राझीलच्या पंतप्रधानांनी सांगितलंय. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये बॉम्बस्फोटाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार चांदणी चौक परिसरातील एका मंदिरावरती दहशतवाद्यांची नजर असल्याची धक्कादायक माहिती कळतेय. लष्कर-ए-तोयबाकडनं IED हल्ल्याचा डाव आखला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन केलं. AI समिट दरम्यान युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले. आंदोलनादरम्यान RAFच्या बॅरिकेडिंगला धक्का देत काही कार्यकर्ते थेट काँग्रेस मुख्यालयाजवळती पोहोचले होते. सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे आणि घडामोडींवरती सतत नजर आहे.
दिल्लीमध्ये भारत मंडपम इथे झालेल्या AI समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पंतप्रधान मोदींच्या विरोधात निदर्शनं केली होती. याचा निषेध म्हणून राहुल गांधींविरोधात युवा सेनेनं ठाण्यात निषेध आंदोलन केलं. शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढेंसह युवा सैनिकांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर स्पीड पोस्टच्या माध्यमातून राहुल गांधींना बांगड्या पाठवल्या जाणार आहेत. भारतामध्ये AI संदर्भात जागतिक परिषद सुरू आहे. यामध्ये काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आज भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधींना थेट इशाराही दिलाय. पुढच्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आमदार रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताबाबत आणखी खुलासे केले. नवीन दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी काही पुरावे सादर केले. VSR कंपनीच्या पाठीशी काही पॉवरफुल लोक असल्याचा आरोप करत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे. तर याबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्री न्याय देऊ शकतात असं रोहित पवार म्हणाले. हमारी एक बहुत बड़ी मांग है कि ये जो मंत्री है एविएशन मिनिस्टर, उनका रेजिग्नेशन, ये डेफिनेटली हम उनकी मांग करते हैं कि उनका रेजिग्नेशन लिया जाए. मोदी साहब को भी, अमित शाह जी को भी वो मांग हम कर रहे हैं और लीडर ऑफ अपोजिशन राहुल जी गांधी, उनको भी हम विनती करते हैं कि ये विषय आप अपने हाथों में ले और ये जो एविएशन मिनिस्टर है, जो TDP इस पार्टी के है, उनका रेजिग्नेशन लेना ही चाहिए. ये हमारी मांग है. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे. विमान अपघाताचा तपास पारदर्शक व्हावा अशी मागणीही रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा तपास यंत्रणेसमोर जाऊन पुरावे सादर करावेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. साहेबांनी जेव्हा सांगितलं की हे ॲक्सिडेंट आहे तर त्याच्यामध्ये अर्थ नाही ना. तर काय जे काय ठीक आहे, आपलं मागणी जे असेल ते मागणी जे इन्क्वायरी कमिटी बसलेलं आहे त्या कमिटीसमोर त्यांनी मांडावं. हे TV सगळं सांगून काय काय उपयोग होणार आहे. तिथे आपण जाऊन जर आपलं सगळं एक्सप्लेनेशन जर आपण दिलं त्या कमिटीचं समोर, किंवा जे काही DGC आहे आपलं जे एअरलाईन्सचा कमिटी ते वेगळं आहे. आता स्टेट कमिटी माननीय मुख्यमंत्री यांनी नेमणूक केलेलं आहे, त्यांच्यासमोर जाऊन आपण जर मांडलं तर मला वाटतं त्याला त्या गोष्टीला नाही मिळेल. आमदार रोहित पवारांच्या जीविताला धोका आहे, त्यांना Z+ सुरक्षा द्या अशी मागणी सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत बाबर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. तो नेमका अपघात आहे की घातपात आहे याविषयी खूप शंका आहेत, प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी गेले 3 पत्रकार परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहितदादा पवार हे घेत आहेत. आम्हाला एक आता अशी शंका निर्माण होती आहे की बाबा जर तो घातपात असेल तर रोहितदादांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. त्यांना त्वरित शासनाने Z+ सुरक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाज उठवताना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड या गावामध्ये काल रात्री महापुरुषांच्या पुतळ्यावरनं 2 गटात तणाव निर्माण झाला होता. या गावात आता तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बुलढाण्याच्या चिखला काकड गावामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरनं 2 गटात वाद झाला होता. त्यामुळे या गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी भेट दिली आणि यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय. अन्याय झाल्यास आम्ही सुद्धा दांडे उचलण्यास तयार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधलाय. इकडे असणारी ती काही टोळी पायदास ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते, बाकीचा काही समान नाही त्याशी. यांना एकच सांगतो, जरी आम्ही कमी संख्येने आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात
तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहे. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. राज्यामध्ये शाळकरी मुलांच्या अपहरणाची प्रकरणं वाढत असताना आपली मुलं शाळेत पोहोचली की नाही आणि शाळेतून निघाली की नाही याचा घोर पालकांना सतत लागलेला असतो. याच पार्श्वभूमीवर सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड गावातील झेडपी शाळेने डिजिटल आयडी कार्ड हा अनोखा प्रयोग केलाय. मुलांच्या शाळेच्या आयडी कार्डच्या मागच्या बाजूला स्कॅनर लावला जातो, ज्यामुळे आपली मुलं शाळेत पोहोचल्यावर आणि निघाल्यावर पालकांना मेसेज जाणार आहे. ह्या गावातील अंगणवाडीमध्येही प्रयोग राबवला जातोय. त्यामुळे पालकांच्या मोबाईलवरती थेट मुलं शाळेत आल्याची आणि मुलं शाळेतून घरी येत असल्याचा मेसेज येत असल्यामुळे पालकांचं टेन्शन काहीसं कमी झाल्याची प्रतिक्रिया आहे. आज आपण शाळेमध्ये आहोत. शाळेमध्ये अतिशय महाराष्ट्रातील पहिले असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम इथं आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रथम बायोमेट्रिक मशीनचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थी यांची सुनिश्चिती केली जाते. याच्यामुळे मिसिंग विद्यार्थी, कोणी स्कूल ड्रॉपआउट होतं आहे का, कोणी लगातार दिवस आला नाही तर काही बालविवाह बालमजुरी असेही प्रसंग होऊ नयेत, म्हणून ही बायोमेट्रिक अटेंडन्स अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हा खरोखरच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे आणि याचा सर्वात मोठा फायदा की प्रत्येक पालकाला माझं मूल शाळेमध्ये पोहोचलेलं आहे का किंवा शाळेतून किती वाजता निघालेला आहे हा सर्वात मोठा होणार आहे. त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेला आमची सर्व मुलं सहलीला घेऊन जातो आणि आयडेंटिटी जर सोबत असेल, एखादा मुलगा सहलीमध्ये मिस झाला असेल तर त्याचा पालक किंवा सोबती असणारे जे माणसं आहेत त्याने जर हा आयडेंटिटीचा मागचा QR स्कॅन केला तर नेमका हा विद्यार्थी कोणत्या शाळेचा आहे हे तेथून समजेल. भंडारा जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा बोजवारा उडालाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. जिल्ह्यातील तब्बल 793 शाळांमध्ये 776 शिक्षकांची पदं रिकामी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. या गंभीर प्रश्नावरती आता जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकारी आक्रमक झालेत. राज्य सरकारला थेट उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. वारंवार सरकारकडे पाठपुरावा केला आहे, पण अद्याप रिक्त पदांच्या भरतीबाबत ठोस पावलं उचलली गेली नाही. जर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भंडारा जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तीव्र आंदोलन करतील असा इशारा भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी दिलाय. जेव्हा पदभरती होईल तेव्हा नियमित शिक्षक आपल्याला देता येतील. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषदेनं जिल्हा निधीतून 200 स्वयंसेवकांची नेमणूक जिल्हाभरातील ज्या ठिकाणी गरज आहे अशा शाळांसाठी केलेली आहे. च्या महिन्यातल्या शिक्षण समितीमध्ये ठराव घेऊन अजून 100 स्वयंसेवक जिल्हा स्तरावरून मंजूर करण्यात आलेले आहेत. स्वयंसेवकाच्या माध्यमातून तात्पुरती व्यवस्था करून हा शिक्षकाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. नागपूरमध्ये झालेल्या पेपर फुटी प्रकरणामध्ये ABP माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. पेपर फुटी प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांच्याकडनं चौकशीचे आदेश देण्यात आलेत. नागपुरामध्ये 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची भीती आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. व्हॉट्सअप ग्रुप तयार करून हा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर या परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरती हे प्रकरण उघडकीला आलं. 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवरती आल्याची माहिती आली आहे. केंद्र प्रमुखांनी या पोलिसांना माहिती दिल्यावरती पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली. तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे. इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे. त्याच्यामुळे कोणीही यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये उघडपणे कॉपी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरती चढून पोलिसांसमोरच कॉपी पुरवली जात असल्याचंही दिसून आलंय. संभाजीनगरच्या पैठणमधल्या नाथ हायस्कूलमधला प्रकार आहे असं कळतंय. विशेष म्हणजे सर्व काही पोलिसांसमोर सुरू होतं असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे 12वी नंतर आता 10वीच्या परीक्षेत सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय. भंडाऱ्यामध्ये 10वीच्या परीक्षेदरम्यान मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरी आईचं पार्थिव असतानाही मुलानं 10वीची परीक्षा देत धैर्य दाखवलं. अनेक दिवस कॅन्सरशी झुंज देत असलेल्या आईचं अचानक निधन झालं आणि अशा कठीण प्रसंगी तिचा मुलगा सुखराम भुसारी याने मोठ्या मनाने परीक्षा केंद्र गाठत आपला पेपर पूर्ण केला.
परीक्षा दिल्यानंतर साश्रू नयनांनी त्यांनी आईला अखेरचा निरोप दिला. या प्रसंगाने उपस्थितांचेही डोळे पाणावले. अहिल्यानगरातनं एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. अहिल्यानगर शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेल्या वर्षी जून महिन्यापासून ते आता फेब्रुवारीपर्यंत हा प्रकार सुरू होता. अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गरोदर आहे. मुलीच्या आजीनं या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी 24 वर्षाच्या हमीद सय्यद याला अटक केली आहे आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावामध्ये 60 वर्षाचे शेतकरी शहाबुद्दीन सय्यद यांनी आपल्या पुतण्यावरती अपहरणाचा आरोप केलाय. पुतण्यानं आपल्याला अनेक दिवस डांबून ठेवत मारहाण केली. आपली 10.5 एकर जमीन बळजबरीनं नावावर करून घेतली असा आरोप त्यांनी केलाय. तर या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही असाही आरोप शहाबुद्दीन सय्यद यांनी केलाय. दुसरीकडे या प्रकरणाचे कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. शहाबुद्दीन उमराव सय्यद याच्या नावावर जमीन होती. हो. आणि शौकत कतरू सय्यद यांनी सुपारी देऊन माझी जमीन बळकवण्यासाठी इथून मला गुंड लोक लावून उचलून नेलं. कोण आहे ती उचलून नेणार? त्याची दोस्त आहे शौकत. शोकत कोण आहे तुमचा? शौकत आमचा पत्नी आहे. त्याचे कुत्र कोर्टात भांडण होतं आमचं जिमनी बरोबर. ते निकाल माझ्यावर लागला. हो. निकाल लागल्यावर त्यांनी मनात राग धरून 5-6 लोकांना सुपारी देऊन त्यांनी मला इथून उचलून नेलं. हो. राहणार शेड बनलो. खरेदी केल्यानंतर त्यांनी ती खरेदीचा फेर होऊ नये म्हणून तहसीलमध्ये मंडळाधिकारी तक्रारी अर्ज दाखल केला. अर्जाची तारीख त्यांनी 6 सुनावणी ठेवली. 5 तारखेनंतर याचं भूममधून डबल अपहरण झाले आणि तो माणूस 1.25 महिना गायब होता. मी नंतर हा माणूस गावात दिसत नाही. भूम पोलीस स्टेशनला तक्रार दिली की आमच्या संबंधित माणूस त्याचं अपहरण झाले आणि तो जर न मिळाला तर त्याचा घातपात होण्याची शक्यता आहे. तर त्वरित मेहरबान साहेबांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यानंतर ही माहिती त्यांना मिळताच त्या लोकांनी ह्याला भूममध्ये आणून सोडलं. त्यांचा ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन दुसऱ्यांदा ऑफिसला गेलेले आहेत त्या ठिकाणी ते पोलिसांची मदत घेऊ शकले असते, पण त्यांनी घेतलेली नाही. कागदपत्र पाहिले असता अर्ज चौकशी आमच्याकडे अर्ज आल्यानंतर मी अर्ज चौकशी कागदपत्र पाहिले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगळी सही केलेली आहे. ह्याच्यामध्येही त्यांचा हेतू वेगळा आहे असं दिसून येते. कारण जनरली माणूस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यवहारात एकाच प्रकारची सही करतो, पण त्यांनी तसेच सही केलेली नाही, पण त्यांनी वेगळी सही केलेली आहे त्या ठिकाणी. नाशिकमध्ये शुक्रवारी सारूळच्या जंगलामध्ये एका मुलीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी काही तासातच या हत्येचा उलगडा केलाय. मृत मुलगी आणि आरोपी दोघेही बुलढाण्याचे असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. मैत्रीण इतर मुलासोबत फिरताना बघून राग अनावर झाला आणि त्यामुळे त्याने हत्येचा कट रचला. फिरण्याच्या बहाण्याने मृत मुलगी संस्कृतीला गाडीत बसवलं आणि गाडीतच तिची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची हे सुचलं नसल्यामुळे त्याने नाशिक गाठलं आणि वाडीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आणून टाकला. पोलिसांना माहिती मिळाल्यावरती अवघ्या काही तासातच याचा छडा लागला. चहात विष कालवून नातवाने चुलत आजीची हत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. चैनीकरता दागिने लुटण्यासाठी नातवाने चहामध्ये विष घातलं. विषारी चहा प्यायल्यामुळे उमा भिंगडे यांचा मृत्यू झाला. यानंतर आजीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव त्याने रचला, मात्र पोलिसांच्या तपासात तो उघड झाला. कोल्हापूरच्या गंगावेश इथल्या धक्कादायक हा प्रकार आहे. आरोपी प्रेम भिंगडेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना आत्महत्या करणार असल्याचं पत्र दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाड येथल्या पदावरनं अचानक बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या 2 वर्षात 2 वेळा बदली झाल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतोय असं पत्रात नमूद केलंय. तसंच महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राड्याचा ताण आणि वरिष्ठ अधिकारी शंकर काळे यांनी जातीवाचक वागणूक दिल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केलाय. बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आल्यानंतर तहसील कार्यालयासमोरच नागरिकांनी फटाके फोडल्याचं दिसलं.
कढेरवाडी इथे हनुमंत फड यांनी मी गेल्या 3 वर्षापासून माझ्या शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु तो झाला नव्हता. असे अधिकारी कामच करत नाही. परळीमध्ये अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे. पुढारी सांगतील त्याचंच काम होतं. हा सगळा मनमानी कारभार थांबला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. व्हायलाच पाहिजे, कारण प्रत्येक ज्याचे काम येतं आणि ज्यांना कोणी अधिकारी पैसे मागत असेल तर त्याच्यासाठी आता पर्याय म्हणून हाच उपाय आहे की आता ज्यांनी रिश्वत मागितली त्याला अँटी करप्शन ब्युरो किंवा जे काय मीडिया समोर आणणे आणि ह्या लोकांचे नार्को टेस्ट करा. हे मिली भगत आहे समधी, तर प्रत्येकावर अशा कारवाई व्हावा होता एवढे माझं म्हणणं आहे. आणि समजा जाणकार तालुक्यातल्या लोकांनी गरीब गुरेबियांनी ज्यांना रिश्वत मागल त्यांच्याविषयी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.